श्रीगोंदा तालुक्यातील पडेगाव येथील प्रियंका नितीन सकट यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे। 23 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30च्या सुमारास घराबाहेर बाळासाहेब साहेबराव दिवटे यांच्याशी नवनाथ दिवटे आणि त्यांच्यावरील कुटुंबाचा वाद चालू होता। आरडाओरडा चालल्याचा आवाज आल्याने मंगल वसंत सकट या त्यांच्याच गेट जवळ आल्या असताना नवनाथ अबू दिवटे, करण दिवटे आणि अर्जुन दिवटे यांनी मंगल हिला गेटच्या बाहेर ओढून काठ्या, गज, तलवारीच्या सहाय्याने मारण्यास सुरुवात केली। मंगल यांचा आवाज आल्याने प्रियंका सकट, नितीन सकट घराबाहेर आले असता मंगल हिला सोडण्याचा प्रयत्न करत असताना नवनाथ अबू दिवटे, करण दिवटे यांनी गज आणि तलवारीने मारहाण केली। या घटनेतील 7 आरोपींपैकी फक्त 1 आरोपी अटक केला आहे, मात्र त्याला न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे। आरोपीला पहिल्याच वेळी पोलिसांनी न्यायालयीन कस्टडीची मागणी केली, त्याबाबत चौकशी व्हावी, महिलांना व दलित कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई करावी, सदर गुन्ह्याचा तपास LCB कडे वर्ग करावा अशा विविध मागण्यांसाठी बहुजन समता पार्टी यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी दिली आहे। यावेळी संजय पवार, महादेव दादर, शिवाजी बुलाके, संजय चांदणे, काशीनाथ सुलाखे, मधुकर उकिरडे, आयुब बेगा, भवन कुचेकर, पोपट शिंदे, किशोर काळे, उमेश साठे, संतोष साळवे आदी उपस्थित होते। वसंत नानासाहेब सकट बहुजन समता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष आहे। दिनांक 23/11/24 रोजी 8:30च्या सुमाराला घराच्या पाठीमागे बाळू दिवटे यांच्या घराजवळ कालवा झाल्याचं ऐकून माझी मिसेस मंगल वसंत सकट ही बिबट्या आल्याचं समजून बाहेर आली, तर गेटमध्ये असताना नवनाथ दिवटे आणि बाळू दिवटे यांचा वादावाद चालू होते। त्यावेळेस गेटमध्ये उभा राहून सदरचे भांडण ते ऐकत होते। ती भांडण ऐकते याचा राग येऊन नवनाथ अबू दिवटे, करण नवनाथ दिवटे व अर्जुन नवनाथ दिवटे, आशा नवनाथ दिवटे, सुरेखा नवनाथ दिवटे, अबू धर्मा दिवटे व प्रियंका करण दिवटे हे सगळे त्या ठिकाणी आले आणि माझी मिसेस मंगल वसंत सकट हिला मारहाण करू लागले। त्या मारहाणीचा आवाज ऐकून माझा मुलगा नितीन वसंत सकट हा बाहेर आला। बाहेर आल्यानंतर त्यालाही ओढून त्या ठिकाणी काठ्याने आणि गजाने मारहाण केली। त्यानंतर ते काय येत नाही म्हणून माझी सून प्रियंका बाहेर गेली असता तिलाही तलवारीनं मारहाण झाली। त्या प्राणघात हल्ल्यामध्ये माझा मुलगा नितीन, मिसेस मंगल व प्रियंका हिला अतिशय जबरी मारहाण झालेली आहे। त्यांना 10-10, 11-11 टाके पडलेले आहेत आणि ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा येथे उपचार घेतले आहेत। ते सगळं करत ही घटना घडत असताना मी रितसर 112 नंबरला त्याची सूचना दिली, कल्पना दिली। त्यानंतर SP ओलासाहेब यांनाही फोनवरून सदर घटना घडतानाचा वृत्तांत लाईव्ह वृत्तांत सांगितला। त्यानंतर DYSP दयानंद वाकारे यांनाही आम्ही घटनेची कल्पना म्हणजे फोनवरून दिली आणि हे घडत असताना PI किरण शिंदे यांना फोन करून सांगितलं, परंतु कुणी एकही मदतीला आलं नाही। आम्ही माझ्या स्वतःच्या गाडीनं पोलीस स्टेशनला खबर देण्यासाठी निघालो असता त्याही ह्या वरील 7 लोकांनी आमची गाडी अडवून सोडण्याचाही प्रयत्न केला, परंतु आम्ही कशीबशी गाडी बाहेर काढून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आलो। तिथं आल्यानंतर सर्व रक्ताने माखलेले होते, पूर्ण अंगातून रक्त त्यांच्या येत होतं, तरी सुद्धा किरण शिंदेने त्या ठिकाणी फिर्याद घेण्यासाठी नकार दिला। साधा आर्मी ॲक्ट दाखल करतो म्हणून सांगितलं। आम्हाला त्या ठिकाणी रात्री 3 वाजेपर्यंत परिकाष्ठा करावं लागले, अतिशय त्या ठिकाणी आम्हाला स्ट्रगल करावा लागला आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुमचं जेव्हा सर्टिफिकेट येईल तेव्हा येईल। परंतु घटना घडलेले ग्रीवेस जखमा आहेत, जखमा भरपूर मोठ्याला आहेत, रक्तानं पूर्ण माखलेले आहेत, त्यांच्या जखमा तीव्र आहेत, खोल आहेत। हे सगळं बघून प्रथमदर्शी पाहून तरी किमान तुम्ही हा 307चा गुन्हा दाखल करावा। मग त्यानंतर त्यांनी 307चा गुन्हा 3 वाजता दाखल झाला आणि मग आम्ही त्यांना
आम्हाला नंतर रुरल हॉस्पिटल श्रीगोंदा या ठिकाणी ॲडमिट म्हणजे त्या ठिकाणी उपचार घेतले आणि घरी गेलो. त्यानंतर हे जे लोक जे आरोपी होते ते 2 दिवस खुलेआम आमच्या दारामध्ये तलवारी काठ्या गज घेऊन उभ्या दहशत माजवत होते. पोलिसांना वारंवार फोन करून सुद्धा पोलीस त्या ठिकाणी येत नव्हते. 9 दिवसानंतर त्यांनी एक आरोपी अर्जुन नवनाथ दिवटे याला ताब्यात घेतलं आणि ते ताब्यात घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांनी 7 दिवसाची PC मागितली, पोलीस कस्टडी मागितली. 7 दिवसापैकी 4 दिवस न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी दिली आणि यामध्ये देवाणघेवाण झालेले आर्थिक ओलाढाल झाल्यामुळे त्यांनी PC नंतर एकही वस्तू त्याच्यामध्ये हस्तगत न करता कुठलीही वस्तू त्यांनी हस्तगत न करता ग्रामीण रुग्णालयाचं सर्टिफिकेट न मिळवता त्यांनी लगेच मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितली. यावरून कुठल्याही गुन्ह्याचा तपास न करता त्या गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू ताब्यात न घेता ज्या अर्थी त्यांनी जी मॅजिस्ट्रेट कस्टडी मागितली त्या अर्थी तिथे आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे. आणि किरण शिंदे यांचं जर पाहिलं तर ते जामनेरमधून आलेले आहेत. जामनेरवरून एका 6 वर्षाच्या भिल्ल मुलीवर बलात्कार झाला होता. त्या बलात्कार प्रकरणामध्ये त्यांनी 10 दिवस हे प्रकरण अशाच पद्धतीनं दाबून ठेवल्यानं त्या ठिकाणी जी मोठी दंगल पेटली होती त्या दंगलीचा जबाबदार असणारा हा अधिकारी किरण शिंदे असल्यामुळे ती जबाबदारी त्या घटनेमुळे त्यांची बदली या ठिकाणी केलेली आहे. आणि तो मुळात दलित विरोधी आणि महिलांच्या विरोधी आहे. महिलांना व्यवस्थित आता आमची प्रथमतः अशी मागणी आहे की हे जे खुलेआम आरोपी फिरत आहेत यांच्यापासून आम्हाला धोका आहे. त्यांना तातडीने अटक व्हावी आणि जो हा भ्रष्ट अधिकारी आहे, जो जातीवादी अधिकारी किरण शिंदे याला तातडीने निलंबन करावं ही आमची अपेक्षा. माझं नाव प्रियंका नितीन सकट. दिनांक 23/11/2024 रोजी संध्याकाळी 8:30च्या दरम्यान आमच्यावर हल्ला झाला. एकूण 7 आरोपी आहे. 7 आरोपींनी आमच्यावर हल्ला केला. प्राणघातक हल्ला होता हा. त्या सगळ्यांकडून आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे. ते सतत आम्हाला त्रास देतात. काठ्या कुऱ्हाडी तलवार घेऊन फिरतात ते सतत. आत्ताही आमच्या दारावरून आम्हाला न्याय मिळावा हीच एवढीच विनंती आहे आमची.